एक गुंडाला आणलं जातं बाहेर, त्याच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आणि तो काहीतरी सांगतो मी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय बरं का, नार्कोची पण तयारी नार्कोची पण तयारी ठीक आहे हो, या सगळ्यांची नार्को करा भाजपच्या लोकांची, मग कळेल त्यांनी काय गेल्या 10 वर्षात कांड केलेले आहेत ते कसल्या नार्को आणि काय आहे. अनिल देशमुख असतील, संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील, केजरीवाल असतील, संजय सिंग असतील, ईडीचा गैरवापर करून, पोलिसांचा गैरवापर करून आम्हाला अडकवण्यात आलं आणि मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळेचे या सगळ्या खटल्याचे मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं कारण त्यांनी अनिल देशमुखांवरती आरोप करून ठरवलं. आता जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं. माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील, जे बावनकुळ्यांचं नाव घेतील, अमित शहाचं नाव घेतील. अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना. एक गुंड दहशतवादाच्या आरोपातला जो बॉम्ब ठेवतो, बॉम्ब बनवतो, त्याला मुंबईचे पोलीस आयुक्त मदत करतात. तो खुनाचा आरोपी आहे, हत्येचा आरोपी आहे. तो भारतीय जनता पक्ष संकटात आला की ताबडतोब घेऊन बाहेर स्टेटमेंट देतो. ही 3री वेळ आहे. भारतीय जनता पक्षानं असे प्रवक्ते जे नेमलेले आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये जो आज आहे त्याच्यापेक्षा रसात राहायला जाणार आहे. वेब सिरीज चालणार आहे. ये बीजेपी ने एक क्रिमिनल क्राइम वेब सीरीज बनाई है क्या मिर्जापुर ना, हाँ चल रहा है, ये वेब सीरीज चल रहा है. ये बीजेपी ने एक क्रिमिनल क्राइम वेब सीरीज बनाई है क्या मिर्जापुर ना, हाँ. सर अनिल देशमुखांनी केलेले आरोप आणि आज वाजेंनी महाराष्ट्र मिर्जापुर बनाना चाहते हैं. परस्पर संबंध आहे का दोन्ही गोष्टीचा? अनिल देशमुखांनी आरोप केले फडणवीसांवरती असं आहे आणि त्यानंतर यांनी बाहेरून आरोप केले. नाही, बाहेर तुरुंगातून या प्रवक्त्यांना खाली बाहेर आणलं गेलं त्यासाठी ना. स्वतःकडे उत्तर द्यायची हिंमत नाही. जे पुरावे समोर आलेले आहे, जे आम्ही सांगतोय, त्यांची गळफटली आहे, फाटली आहे हातभर. त्याच्यामुळे त्यांचे जे प्रवक्ते आतमध्ये आहेत विविध तुरुंगात, त्यांना आता परत बाहेर काढलं जाईल आणि अशा प्रवक्त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती हल्ले केले जातील. हे मी वारंवार याआधी सांगितलेलं आहे की गुंड टोळ्यांचा वापर जे तुरुंगात आहेत, खतरनाक गुंड, त्यांचा वापर होतो आहे. मी सांगितलंय. आतमध्ये फोन जात आहेत, त्यांच्याशी फोनवर बोललं जात आहे आणि प्रत्येक तुरुंगाचे जे जेलर आहेत त्यांच्या कार्यालयातल्या फोनवर बोललं जात आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.